प्रेज लॉर्ड, सर्वांचं येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. तर आजचं जे वचन आहे ते आहे ॲक्ट चॅप्टर 3 वर्स 1 to 10. त्या ठिकाणी आपण बघतो की एक व्यक्ती ज्याचं जीवन पूर्णपणे देवापासून लांब आहे, तो कधीही देवाच्या घराजवळ जाऊ शकत नाही, कधीही देवघराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. तो देवाच्या घराच्या दाराजवळ नेहमी पडलेला असायचा, कारण तो लंगडा होता, त्याला चालता येत नव्हतं, त्याला फिरता येत नव्हतं. पण देवाच्या लोकांनी काय केलेलं आहे, त्याला त्या ठिकाणी बरं केलेलं आहे. येशूच्या नावात तो व्यक्ती, लंगडा व्यक्ती चालायला लागला, फिरायला लागला. आणि या ठिकाणी म्हटले वचन 8 मध्ये तो उड्या मारायला लागला, इकडे तिकडे फिरायला लागला. आणि पहिल्यांदा तो त्या लोकांसोबत, देवाच्या लोकांसोबत देवाच्या मंदिरात जाऊ शकला. तो ज्यावेळेस बरा झाला, तो आपल्या घरी गेला असता, इकडे तिकडे फिरत बसला असता, अनेकांना दाखवलं असतं, पण त्यांनी ते नाही केलं. जसा तो बरा झाला, तो सगळ्यात पहिले देवाच्या मंदिरात गेलेला आहे, कारण त्याचं अंतःकरण ते तहानलेलं होतं की कधी मी देवाच्या भावनामध्ये जाईल. पण लंगडपण असल्यामुळे तो कधी त्या मंदिरात जाऊ शकला नाही, आणि येशूने त्याचं ते लंगडपण नाहीसं केलेलं आहे. हा चमत्कार देवाने केला. आज तुमच्या जीवनात कोणती पण परिस्थिती असू द्या, जर देव तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतो, तुमचं काम आहे देवाच्या भावनामध्ये जाणं आणि देवाला धन्यवाद देणं. गॉड ब्लेस यू.